हा बोटनेक ब्लाऊज छान दिसतोय ना, तुम्हाला पण आवडला ना? तर भरपूर ताईंचे कमेंट होते की ताई या ब्लाऊजची प्लीज कटिंगचा व्हिडिओ शेअर करा. तर तोच आज मी कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर हा बोटनेक ब्लाऊज कॉटन साडीवर खूप युनिक आणि खूप छान दिसतो. तर याचंच कटिंग आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीला काय करायचं, कापड चुरगायला कॉटनचं कापड असतं त्यामुळे ते चुरगायला असतं. सुरुवातीला मेन फॅब्रिकला इस्त्री करून घ्यायचे आणि अस्तर जर चुरगायला असेल तर अस्तरला सुद्धा व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचे, म्हणजे कटिंग व्यवस्थित येते. कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो. त्यासाठी चुरगायला थोडं जरी असेल तरी इस्त्री करून घ्यायचे. आणि ध्यानात राहू दे की इस्त्री करत असताना आहे ना, इस्त्रीचे फ्लेम आहे ती कमी ठेवायची आणि नंतर काय करायचं आहे, कटिंगला सुरुवात करायची आहे. मी इथं अस्तर 1 मीटर घेतलेलं आहे बघा. आता 36 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहे आणि 1 मीटर मी अस्तर घेतलेलं आहे, कारण एल्बोपर्यंत बाह्या आहेत त्यामुळं इथं 1 मीटर अस्तर लागणार आहे. तर मी डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे बघा. इथं 36 साईजच्या ब्लाऊजचं आपण कटिंग करणार आहे आणि कंबर आहे ती 30 आहे आणि शोल्डर आहे ते 15 आहे. सुरुवातीला घडी व्यवस्थित अस्तरची घालून घ्यायची आहे, एकदम व्यवस्थित सेट कुठंही तिरकी झालं नाही पाहिजे. या पद्धतीनं अस्तरची घडी व्यवस्थित घालून घ्यायची आणि ब्लाऊजची उंची बघा इथं मी 15 घेतलेली आहे आणि सरळ अशी रेष मारून घेतलेली आणि ब्लाऊजची उंची घेऊन जी रेष मारलेली आपण त्यावर आपण शोल्डर आपलं जे आहे त्याच्या हाफ टाकायचं आहे. म्हणजे इथं माझं 15 शोल्डर आहे तर मी 7.5 शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडासुद्धा मी 7.5 इंचाचाच घेतलेला आहे. आणि शोल्डर आणि मुंड्याची लाईन आहे ती सरळ पट्टीनं रेष मारून घ्यायची आणि पुढं चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथं आपल्याला बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपण कमरेचं माप टाकून घेऊया. इथं माझी कंबर आहे 30, तर आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आणि वरती चेस्ट आहे 36, तर 36चा चौथा भाग प्लस 1.5 इंच असं घेतलेलं आहे आणि ह्या सरळ 2 रेषा ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आणि आता इथं बॅक मुंड्याचा आपण शेप देऊन घेणार आहे. तर इथं आपण 1 इंचावरती हा बॅक मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि शोल्डर आहे ते आपण 3 इंचाचं ठेवलेलं आहे आणि जे राहते ती गळा रुंदी राहते. आणि आता जेवढी बॅकला उंची घेतली त्याच्यापेक्षा अर्धा इंच फ्रंटची उंची घेणार आहे आपण. तर हे बघा अशी उंची मेजर करून आहे ना मी खाली एक सरळ लाईन ड्रॉ केली आणि बॅकचा जिथं आपण पॅटर्नचे माप टाकलेले तिथंच एक्झॅक्ट समोर फ्रंटचं सुद्धा आपण मेजरमेंट टाकून घेणार आहे. तर जेवढा आपण बॅकचा मुंडा घेतला होता तेवढाच फ्रंटचा पण मुंडा घेणार आहे आणि थोडंसं अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहेत बॅकला जशी घेतली होती तशी आणि प्रिन्स कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे बघा इथं व्यवस्थित. आणि इथं प्रिन्स कटोरीचा पप जो आहे तो मी 1.5 इंचचा क्रिएट केलेला आहे, 36 साईज आहे त्यामुळं. आणि फ्रंट गळा आहे तो मी 3.5 इंचाचा ठेवलेला आहे आणि बॅक आहे तो मी 2 इंचाचा ठेवलेला आहे. आणि आता इथं मला कुर्तीसारखा शेप द्यायचा तर तो मी पूर्ण गळ्याची उंची 7 घेतलेली आहे आणि 3.5 वर मी फ्रंटचा शेप दिलेला आहे आणि जे राहिलं आहे ते खालच्या साईडला ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं 2 इंचावरती सुरुवातीला मला असं वाटलं की 3 इंचावरती घ्यावं, पण खूप मोठं होईल असं वाटलं. नंतर मी 2 इंचावरती घेतलेलं आहे माप हे. आणि अशा पद्धतीनं हे पूर्ण मेजरमेंट आपलं टाकून झालेलं आहे आणि हे जसं आपण जसं आपण ड्रॉ करून घेतलं आहे त्या पद्धतीनं हे कट करून घ्यायचं आहे. आणि कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिकवर आहे असं घडी घालून आहे ना आहे असं कटिंग करायचं आहे. आता इथं बॅकचं माझा शोल्डर अर्धा इंच डाऊन करायचं राहिलं होतं तर ते डाऊन करून घेतलेलं आहे मी. अर्धा इंच बॅकचं शोल्डर डाऊन केलेलं आहे आणि घातल्यानंतर ब्लाऊजचा लुक पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.